हॅलो 3 ओव्हर राहतील हा 3 हा 4 हा 4 ओव्हर 4 4 चला चला फायनल 4 ओव्हर दोनच मॅच आहेत 4 ओव्हर 4 ओव्हर ते टॉस उडवायच्या आधी आपण निर्णय घ्यायला पाहिजे होता हा ठीक आहे हा ओके येस सर संतोष सर ओके धन्यवाद हॅलो, याच्यात जो पराजय होईल तो तिसऱ्या पक्षाचा मानकरी ठरेल. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्यात जो पराजय होईल तो थर्ड प्राइज साठी. हॅलो केतन ती माझ्या टीमची 2 माणसं आहेत. ती मागच्या वर्षी ना यांनीच फायनल मारून दिलेली. राज सांगते आता राजची स्टोरी सांगतो तुम्हाला. हा अरे पण तो 13वा प्लेअर होता असं माझ्या टीम मध्ये बनियनसाठी आलेला प्लेअर होता. पण ते साला काय झालं माहितीये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज नेली. 16वा होता त्यांनी मॅन ऑफ द सिरीज नेली. हा ती चिटिंग नाही ते नाही नाव सांगायचं. नाही त्याचं नाव नाही घ्यायचं बाबा. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपल्या भेटीला येतोय आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना, ज्या अर्थी पालघर किंग्स आणि पालघर टायगर्स या 2 संघांमध्ये हा सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला किंग्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी मार्कवर फलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक धडपड करतोय चेंडू अडवण्यासाठी. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या भेटीला येतोय एक हाय व्होल्टेज सामना, जिकडे 2 तुल्यबळ संघ एकमेकांशी 2 हात करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन मयूर राऊत राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस घुटना टेक आणि चौकार देख राजच्या फळीतून आलाय सेमीफायनलचा पहिला क्वालिटी चौकार. 4खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. राज इथे आता डान्स पाहायला मिळायला पाहिजे. जे हरलेला संघ आहे त्यांनी डान्स करायला पाहिजे का नाही? नक्कीच डान्स पाहायला मिळाला पाहिजे. नक्कीच हा जोश आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिजे होता. आणि शेवटच्या क्षणांना देखील आपल्याला हा जोश मैदानाच्या आतमध्ये मैदाना बाहेर देखील सर्व खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन नकुल, हॅव सम सॉन्ग प्लीज.
पासून साथ देत आहेत त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. विक्रांत सर, काय वाटतं या सामन्याबद्दल, या स्पर्धेबद्दल? सेमीफायनल पर्यंत आपण येऊन पोहोचलायत. कारण की जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागणार आहेत, कारण की अजित आणि धर्मेश चांगली खेळी करतायत सकाळपासून पालघर किंग संघाकडून. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू, चेंडूला सरळ दिशा दिली, लॉंग ऑफ सीमारेषा पार, केतनच्या फळीतून आलाय चौकार. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. हे गाणं फायनल साठी तुम्ही रिझर्व करून ठेवा, नकुल्यानं विनंती असेल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अजित कमबॅक करेल का? यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडूला खेळून काढलाय मिडविकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स, चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालं क्षेत्ररक्षकाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर फलंदाज राज, ज्याने पहिला सामना अतिशय दणानून सोडला होता आपल्या फलंदाजीनं. पुढचा चेंडू, यावेळेस रिव्हर्सचा फटका अक्षरशः खोदून काढलाय, चेंडूला दिशा दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. विक्रांत सर, काय म्हणाल या फलंदाजाबद्दल? तितकं खूपच आहे, कारण की पहिल्याच सामन्यामध्ये 49 धावा जमवणारा एकमेव खेळाडू ठरला होता. त्याच्यानंतर तैयब यांनी 50 धावा जमवल्या, म्हणजे 2 खेळाडू असे आहेत ते 50 गाठले आहेत या स्पर्धेमध्ये. मोठा फटका आलाय. नक्कीच या फटक्याबद्दल किती धावा देत, काय फटका होता. गुडनेट एक, तमाशा देख, आणि सीमारेषे पार पाठवले चेंडू. किती धावा अजून जमतील? तू काय म्हणशील, या किती धावा जमतील 3 षटकामध्ये? एक चांगला फटका राजच्या फळीतून. मी सांगितल्याप्रमाणे पहिला सामना ज्याने आपल्या फलंदाजीने दणानून सोडला होता, तोच फलंदाज, तोच दरारा, तीच दहशत घेऊन सेमीफायनलच्या सामन्यामध्ये राज फलंदाजी करत असताना. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडूला दिशा दिली, लॉंग ऑफ रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. टायगर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जास्त जोशात न येता बाउंड्री लाईन क्रॉस नाही करायचंय, मैदानाच्या बाहेरच राहायचंय. मैदानाच्या बाहेर राहून तुम्हाला जो जोश, जी मजा करायची असेल आपण हमखास करा. जेवणाचं बाकी असेल कोण तर अजूनही जेवण करू शकता. शेवटचं वॉर्निंग आहे, जयेश पाटील यांच्याकडून शेवटची वॉर्निंग असणार आहे. जर जेवला नाहीत तर संध्याकाळची सोय सुद्धा असेल, आता समजून जा. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धर्मेश, ज्या पठ्ठ्यानं गोलंदाजी प्लस फलंदाजी करत आजचा दिवस गाजवलाय, असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मुंबई 2 नंबर पाहायला मिळतात. एक साईडला रोहित शर्मा, दुसऱ्या साईडला विराट कोहली. जबरदस्त रोको मुवमेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात पाहायला मिळेल का? पहिला चेंडू घेऊन धर्मेश. यावेळेस शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. केतनच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार. मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन धर्मेश. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडूला खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 29 धावा, 30 धावा माफ करा, 30 रन्स ऑन द बोर्ड.
मृण्मय, अजून 4 चेंडू बाकी आहेत. 2 फटके पाहायला मिळतील का 2 विकेट जातील? काय सांगशील त्या शेवटच्या 4 चेंडूवर? यावेळेस आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शॉर्ट फुलचा फटका. चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. राजच्या फळीतून आलाय. क्वालिटी मिळतंय आमच्या सर्व खेळाडू कडून. यावेळेस चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नानं आलं यश. राज नावाचा ब्रँडेड फटका. षटकारचा ते राजच्या फळीतून हा पट्टा ज्याने पहिली मॅच गाजवली होती तोच खेळाडू, तोच फलंदाज आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. तीच दहशत, तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये. राजचं अजून राज समजलं नाही, कारण की शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि तो हावी झालाय. पुरेपूर गोलंदाजावर आपली छाप पाडतोय. राजचं शेवटचे 2 चेंडू काय करू शकते पालघर किंग? त्यांच्याकडे आपल्या वैयक्तिक 27 धावांवर खेळत असताना आमचे स्कोरर मित्र नितेश आम्हाला दर्शवत आहेत. खूप चांगली स्कोरिंग यांच्या मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना आहे, या सर्व गोष्टी आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने घेतली बॅटची कडा. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषा पार. राजच्या फळीतून पुन्हा एकदा चौकार. 4 या ठिकाणी प्रत्येक चौकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी स्वप्नील मोरे सेवेची ठाई तत्पर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धर्मेश राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर उभा ठाकलाय राज. यावेळेस लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग नाही झालाय. चेंडू बराच काळ हवेत आणि चेंडू विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. तत्पर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 2 धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकावर 46 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कम ऑन नकुल, हॅव सम सॉन्ग प्लीज. यांच्या मार्फत प्युअर एंटरटेनमेंट मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन नारायण. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू, मात्र लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धाव 1+1. .48 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर झालेला बदल. नाना आलेत गोलंदाजीसाठी. नानांचा पहिला चेंडू. यावेळेस फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. चेंडूला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. राजच्या फळीतून षटकार. 6. चौकार. 4.
41 धावा जमवल्या राजने, खरोखरच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असे राज उपांत्य फेरीत 41. आपल्या तब्बल वैयक्तिक 41 धावांवर खेळत होता. चांगली फलंदाजी केली राजने. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संजय राज यांची जागा घेण्यासाठी शेवटचं षटक नाना यांच्या मार्फत. शेवटचे 3 चेंडू बाकी. पुढचा चेंडू यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये देखील फलंदाज यशस्वी ठरतायत. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी टायगर्सच्या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. नाना यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता. जबरदस्त चेंडू नानांनी हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू. आयडियल चेंडू कसा असावा जेव्हा एकदम बिकट परिस्थितीमध्ये सापडलेला संघ आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी कशी करावी हे नानाने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. धावसंख्या धावफलकावर 61 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन नाना पुन्हा एकदा सज्ज होतील. सामना करेल केतन सलामीवीर. यावेळेस पुन्हा एकदा चहलकर्मी आपल्याला पाहायला मिळालं, फुटवर्क पाहायला मिळाला, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. मैदानाच्या आतमध्ये चोरट्या धाव घेण्याच्या प्रयत्नात केतन बॅक टू डग आउट. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 62 धावा आणि आतमध्ये तसेच मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला प्युअर एंटरटेनमेंट पाहायला मिळतंय. एकीकडे खेळाडू आपल्या चांगल्या फलंदाजीनं चांगल्या गोलंदाजीनं आपलं एंटरटेनमेंट करतायत, तर बाहेर बसलेले खेळाडू जरी आज आपण हरलो तरी पण गाण्याची मजा घेत आहेत, संगीताची मजा घेत आहेत आणि त्यांचं नृत्य आपल्याला सादर करीत असताना मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतंय. चला, पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचंय. 1 इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळाली 62 धावा.
जाऊ मी मला चालेल मी नाही ए चालू कर. मला मावशी थोडं धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 1 धाव. दरम्यान किंग संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे अजित, दुसरीकडे धर्मेश. ज्या पठ्ठ्यांनी खूप चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये करून दाखवली. गोलंदाजी मार्कवर राज. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत राज याने फलंदाजी अधिक गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वांना प्रभावित केलंय. खूप चांगली खेळी आजच्या दिवसामध्ये राजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि किंग संघाला लागलेला पहिला मोठा हादरा. अजित बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वन मॅन आर्मी पालघर टायगर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढी सुंदर फलंदाजी तेवढी सुंदर गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पर्यंत धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय डावखुरा फलंदाज धर्मेश, याने आजचा दिवस फलंदाजीनं अक्षरशः दणानून सोडलाय. डावखुरा फलंदाज मात्र त्याच्या समोर आता गोलंदाजी मार्कवर राज आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन नाही झालं. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 2 धावेंवर. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राजच्या मार्फत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राज सज्ज झालाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडूला रिस्पेक्ट दिलाय धर्मेशने, म्हणूनच एक चांगला फलंदाज आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडूला फेकून देणं आणि चांगल्या चेंडूचा रिस्पेक्ट करणं हा क्रिकेटचा मंत्र आहे. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 धावा, 3 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन DJ नकुल. चला सर्व दोन्ही संघांना विनंती असेल कमीत कमी टीम मीटिंग करून आपण सामन्याला सुरुवात करायचं आहे, कारण आता 5:30 झालेत आणि आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. दरम्यान
टायगर संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संजय. जेव्हा जेव्हा गाणं वाजतं ना तेव्हा तेव्हा आपल्याला यष्टीरक्षक आणि त्याच्या मागचा एक खेळाडू आहे नाचताना दिसतोय. आजच्या दिवसाची संपूर्ण मजा घेत असताना हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश भाऊ चला टायगर संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपल्याला अजून फायनलचा ग्रँड फिनालेचा सामना अजून खेळवायचा आहे. चिराग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात जिकडे खेळपट्टीवर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय धर्मेश एक डावखुरा फलंदाज. हे चालू करा यार. पहिला चेंडू यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी धर्मेश समोर. निर्धाव चेंडू टाकणे म्हणजे चांगली गोलंदाजी करणे याच्या दिवसाला आपण समजतो. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. सर्वात पहिले राज आणि त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी संजय. यावेळेस आकुटप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू सरळ चाललाय फाईन लेग सीमारेषा पार. धर्मेशच्या फळीतून आलाय पहिला चौकार. 4. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. 63 धावांचं खूप मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी धर्मेश सारख्या मोठ्या फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय कमबॅक करेल का. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. धर्मेशच्या फळीतून सलगचा दुसरा क्वालिटी चौकार. 4. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. मी सांगितल्याप्रमाणे धर्मेश सारखा एक मोठा फलंदाज एक मोठा आव्हान पेलत असताना तुम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल. पुढचा चेंडू घेऊन संजय कमबॅक करेल का. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. येस पंचांनी दर्शवला इट्स अ नो बॉल. यष्ट्यांच्या मागे लेग साइडला तुम्ही 3 खेळाडू नाही ठेवू शकत हे पंचांनी ओळखलं आणि सुंदर पंचगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नोचा चेंडू आहे. पुढचा चेंडू आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळेल. चांगली पंचगिरी चिराग राऊत यांच्या मार्फत एक तटस्थ पंच. आज बॅटने जरी त्यांना कामगिरी करता आली नसली तरी चांगली पंचगिरी करत असताना चिराग राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. ज्या चेंडूवर फलंदाजाकडे फुल लायसन्स असेल तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नोचा चेंडू पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो फ्री हिटचा चेंडू आणि समोर उभा ठाकलाय फलंदाज धर्मेश. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. धर्मेश सारखा मोठा फलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा गोलंदाजावर दडपण येतच
आणि हे प्रेशर हँडल करणं गोलंदाजाला आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे जाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑन पुलचा फटका मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल, फील्ड करेल. तत्पर्यंत धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकावर 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज हर्षद पाहायला मिळतोय. चला, पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे, वेळ न दवडता. फायनलला 3च ओव्हर होणार आहे, 2 किंवा 3च होणार आहे, 4 थोडी होणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. चेंडूने दिशा घेतली मिड विकेट रिजन मध्ये. तिकडे तैनात आहेत आजच्या दिवसाचे स्टार राज. फेकी करेल, फील्ड करेल. तत्पर्यंत धावसंख्येत 1 धावेने भर पडली. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू गेला हवेत, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि धर्मेशला मिळालंय जीवनदान. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. बदल नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज ज्याच्याकडे आहे अनुभवाचं भांडार. तोच अनुभव सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याला वापर करावा लागेल. हे चालू कर. चला, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे. आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. जर असाच खेळ चालू राहिला तर आपला मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा करावा लागेल. पहिला चेंडू घेऊन हेमंत तयार झालेत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला सरळ फेकून दिलाय फाईन लेग सीमा रेषा पार. धर्मेशच्या फळीतून आलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार, पहिल्या चेंडूवर आक्रमण. धर्मेशने केलाय शंखनाद. हा सामना मी काही सहजासहजी सोडत नाहीये. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यालाच देखील दाखवावा लागेल. पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू मी म्हणेन. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यस, मात्र पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र
जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान अजूनही आहे. यावेळेस पुन्हा एकदा पिकअप शॉट मारण्याचा प्रयत्न पंच दर्शवतायत. इट्स अ वाईड बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजावर पाहायला मिळतंय, कारण समोर उभा ठाकलाय धर्मेश सारखा एक डावखुरा फलंदाज जो रंगात आहे. त्याची दहशत प्रत्येक गोलंदाजाच्या मनात. यावेळेस पुन्हा एकदा पिकअप शॉट. मी म्हटल्याप्रमाणे चेंडूला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धर्मेशच्या फळीतून आला एक ब्रँडेड क्वालिटी षटकार. 6. या षटकाराने धावसंख्या फ्लाय होऊन पोहोचते 30 धावेंवर. आणि आता मात्र समीकरण उरलंय 10 चेंडू आणि 33 धावा. 33 धावा आणि 10 चेंडू. या स्पर्धेला शोभेल अशी सेमीफायनलची ही पहिली मॅच. धकाधकीची मॅच, अटीतटीची मॅच, ज्या सामन्यामध्ये राज, धर्मेंद्र, धर्मेश सारखे चांगले फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन हेमंत कमबॅक करेल का? यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक केतन आलेत आणि एक कॅच ऑफ क्वालिटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. मोठी मछली जाल में धर्मेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. आजच्या दिवसात खूप वेळा आपल्याला दिसलेला हा फलंदाज मयूर राऊत खूपदा गोलंदाजीसाठी देखील आला, खूपदा फलंदाजीसाठी देखील आला. हाच तो फलंदाज आहे मयूर राऊत. मात्र संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मयूरला चांगली फलंदाजी करावी लागेल. समीकरण उरले 9 चेंडू 33 धावा. म्हणजेच 9 चेंडून मागे तुम्हाला तब्बल 5 षटकार खेचावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मध्ये झाली चुकी. दिशाहीन गोलंदाजी हेमंतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला सरळ फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार. राऊतच्या फळीतून आलाय चौकार. 4. अंदाजावर यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र पंच दर्शवतात. इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाजावर. चांगली फलंदाजी करत असताना सर्व फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन हेमंत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो हॅलो माईक चेक. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 37 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालंय. हॅलो
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू. नाही 26 36 राहिलेले रे 6 आला ना त्याच्यात मग कमी 26 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा आणि 6 चेंडू. सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिकडे पालघर किंग्स 2 हात करतोय पालघर टायगर या संघासमोर. गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय निनादच्या रूपात. हा देखील चांगला गोलंदाज आजच्या दिवशी आपण पाहायला मिळाला. हॅलो, पहिला चेंडू घेऊन निनाद. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिसचा फटका. पाच चेंडू 26 धावा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक संजय चेंडूवर येत आहेत, फेकी करतायत. शेवटचा चेंडू. पहिल्या सेमीफायनलचा सामना संपतोय आणि हा सामना जिंकलाय पालघर टायगर संघाने एका हाती. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना, ग्रँड फिनालेचा सामना जो रंगेल पालघर टायगर्स विरुद्ध पालघर वॉरियर्स. चला, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षात यायचंय.